नमस्कार, मी पूजा निलेश वळसे. मी आता सध्या प्रचार चालू केलेला आहे. माझा 2 दिवस झाले. रिस्पॉन्स खूप छान आहे. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवते आता सध्या तुम्ही? मी शरदचंद्र पवार पक्षाची तालुका महिला अध्यक्ष आहे, पण मला तिकीट नाकारल्यामुळे मी अपक्ष म्हणून लढत आहे. ज्या गटामध्ये आहात तुम्ही त्याच्यामधले काय प्रश्न तुम्हाला मुख्य वाटतात जेणेकरून तुम्ही सोडवणार आहात? तुम्ही आता जर बघितलं तर प्रामुख्याने रोडची समस्या असेल, पाण्याची असेल किंवा वीज असेल, शिक्षणाची असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, सगळेच प्रश्न घेऊन मी आज जनतेसमोर उतरत आहे. आता तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाने तिकीट का नाकारलंय तुम्हाला नक्की? आता हे ज्यांनी नाकारलं त्यांनाच तुम्ही हा जाऊन प्रश्न विचारला तर मला असं वाटतं बरं होईल. आता तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवताय, हो. आव्हानात्मक वाटतं का तुम्हाला असं काही? नाही वाटत मला, कारण की मी लोकसभेला केलेला माझा जनसंपर्क बघता, विधानसभेला केलेली मदत किंवा मी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे मला अजिबात म्हणजे जरी तुम्ही तिकीट कोणत्या पक्षाला दिले, उमेदवारी तुम्ही कोणाला दिली, चिन्ह कोणतं आहे, समोरून उमेदवार कोणता आहे, त्याच्यापेक्षा पण माझा मतदार राजा जागेवर आहे, मला असं वाटतं. ज्यावेळेस तिकीट नाकारण्यात आलं तुम्हाला त्यावेळेस वरिष्ठांची चर्चा केली होती का? हो, केलेली मी. काय म्हणले? वरिष्ठांनी सांगितलं जे तालुक्यामध्ये नेते आहेत त्यांनी काही गोष्टी ऐकल्या नाही, त्याच्यामुळे आता आमच्याकडे काही राहिलेलं नाही. ज्यावेळेस तिकीट नाकारलं त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या पक्षांकडून ऑफर वगैरे? हो, मला भाजपची ऑफर होती, म्हणजे खूप जास्त प्रमाणात भाजपची ऑफर होती. नंतर काँग्रेसची पण ऑफर होती, मनसेची पण ऑफर होती. नंतर मला माझ्या पक्षाचाही एबी फॉर्म मिळत होता, पण मी घेतला नाही, कारण की जनतेला ज्याला सेवा करायची असते त्याला पक्षच लागत नाही. तो पक्ष राहून सेवा करू शकतो. आणि सगळ्यात जनतेला माहित आहे की मी तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना काही केले, तर माझं काम समोर घेऊन मी जनतेसमोर उतरले. आता निवडणूक झाल्याच्या नंतर पक्षासोबत काम करणार आहेत का? बघू आता तो निर्णय मी नंतर. निवडणूक आता चालू आहे सध्या, तुम्हाला काय म्हणून मतदारांनी निवडून दिलं पाहिजे, काय वाटतं? मी आता सध्या जर तुम्ही बघितलं तर महिला सक्षमीकरणाचा विषय हा तालुक्यातच आहे. मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल किंवा आता रोडच्या समस्या असतील किंवा आता सध्या मी पाहिलं जनतेमध्ये फिरताना त्यांना नवीन चेहरा हवा आहे, त्याच्यामुळे त्यांनी जुन्या चेहऱ्यांना शक्यतो त्यांचं नाकारण्याचंच हे दिसतंय. निवडणूक झाल्याच्या नंतर प्राधान्य कशाला असेल तुमचं सगळं? माझं सर्वात आधी प्राधान्य महिला सक्षमीकरण आणि शिक्षण, त्यानंतर रोडच्या सुविधा आणि शेतीचं म्हटलं तर पहिलं पाणी, नंतर वीज. पक्षाचं चिन्ह तुम्हाला अजून मिळालं नाही, अपक्ष आहात हो. तुम्ही, तर काय वाटतं कशासाठी तुम्ही हे बघा, चिन्ह माणसं आता सध्या मतदार राजा चिन्ह बघत नाही, पक्ष बघत नाही, मतदार राजा माणूस बघतो. कारण की पक्ष खूप झालेत हे त्यांनाही माहित आहे, उमेदवार जास्त आहेत. आता माझं चिन्ह जरी माझ्या सोबत नसेल तरी मी एक धाडशीनी त्यांच्या समोर जात आहे. माझा चेहरा घराघरात पोहोचलेला आहे. चिन्ह माझं मी उद्या येईल किंवा नाही, मला मतदार राजा सांगतो चिन्ह काही असू द्या, पण तुमचा चेहरा आमच्या नजरेत बसलेला आहे. तुमच्या गटात जे मतदार आहेत त्यांच्यासाठी काय आवाहन कराल? मी माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींना एकच आव्हान करील की मी जरी शरदचंद्र पवार पक्षाची महिला अध्यक्ष होती, मी तरी पण मला पक्षाचं तिकीट नाकारल्यामुळे मी कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेतलेला नाहीये. मला सेवा करायची संधी तुम्ही द्यावी आणि पक्षच पाहिजे असं काही नाहीये. त्याच्यामुळे मी एक मतदारांना एक आव्हान करील की मला एक तुम्ही संधी द्या, मी संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार.